नक्कीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसात चौथा सामना मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई भोगालीपाडा आणि धसगाव ब असा हा मात्र सामना रोमांचक सामना पाहायला मिळतोय. फॉरनल स्ट्राईक एंडला महेश पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल, इथे मात्र दुसरा चेंडू लोअर फुल्ड चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. ओके पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि एकेरीने धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे 2 आकड्यावरती. बघू षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका सजवलाय. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नक्कीच लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत आपण जर पाहिजे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का तर यस नक्कीच 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. आणि 3 धावे फरक मात्र पुढे सरसवताना पाहायला मिळते म्हणजे 5 आकड्यावरती. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू निघून जाईल तिथपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील का तर नक्कीच 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जातील. आणि 2 धावांनी धाव फलक पुढे सरसवते ते म्हणजे 7 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 7. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये. बघूया एखादा मोठा फटका येईल का का आपल्या संघाला मात्र एखादा गडी बाद करून देतील गोलंदाज. इथे मात्र आपण जर पाहिलं सरळ बॅटने खेळून काढले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आपण जर पाहिलं तर एक षटका अखेर धावसंख्या बिनबाद 8 अशी पाहायला मिळते. नक्कीच षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग गोलंदाज आशू पाहायला मिळतोय. ते मात्र पहिल्या चेंडू फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तिथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती मोठा झटका लागतोय तो म्हणजेच ओमसाई भोगाडीवाडा संघाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या 8 वरती स्थिरावली गेले. पहिलाच मोठा झटका लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक पाहायला मिळेल. ते मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न परंतु डॉट वाईट चेंडू. नक्कीच एक अवांतर धाव पाहायला मिळते आणि एक केरी धावेने धाव फलक पुढे सरसावेल ते म्हणजेच 9 या आकडेवरती. ओके पुढचा चेंडू
इथे मात्र फुल टच चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळेल, परंतु चांगला कव्हर देत असताना पाहायला मिळेल. नक्कीच इथे मात्र महेश रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर महेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, नक्कीच वाईट चेंडू असेल आणि या एक धावेने धावफलक जर पुढे सरसत असताना पाहायला मिळते, म्हणजे 11 या आकड्यावरती. बघूया आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू, इथे मात्र फुल टच चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच नो चेंडू असेल आणि इथे मात्र एक धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 12 या आकड्यावरती. नक्कीच बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. बघूया कुठला क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. इथे मात्र 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती. नक्कीच पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, परंतु इथे मात्र नकार देत आहेत आणि इथे आपण जर पाहिलं तर या एक धावेने धाव फलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 15 या आकड्यावरती. नक्कीच बघूया पुढचा चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. बघूया यष्टीरक्षक तिथे काहीच करतायत, इथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच 2 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 15, 3 बाद अशी पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी आशु यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर पाहिलं तर अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. नक्कीच धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15 वरती पाहायला मिळतात 3 गड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र आपण जर पाहिलं डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतं 2 षटका अखेरीस धावसंख्या 15. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव परिपूर्ण केली जाईल
आणि एकच धावावरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू, फटका सजवला, क्षेत्ररक्षक पोसेल का? परंतु आपण जर पाहिलं तर दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते आणि आपण जर पाहिलं तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळेल, चौकार येत असताना पाहायला मिळतोय. या 4 धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावताना 30 या आकड्यावरती. नक्कीच षटकातला तिसरा चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते फलंदाज विवेक याच्या बॅटमधून. बघा षटकातला तिसरा चेंडू आपण जर पाहिलं तर विदुल स्ट्रायकरला पाहायला मिळतो. इथे मात्र पंचांकडे आत मागितले वाईटची, परंतु इथे मात्र डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रशांत कशा रीतीने गोलंदाजी हाताळतील. इथे मात्र चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? परंतु एकेरी धावावरती मात्र समाधान मानला जातो आणि धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 21 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आणि 6 धावा खर्च केला गोलंदाज प्रशांत. बघूया एखादा विकेट घेण्यामध्ये त्याला यश येईल का? इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच काय कमालीचं षटक हाताळतोय. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र काय कमाल केलंय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज प्रशांत यांच्याकडून. बघू षटकाचा शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र मोठा फटका मारलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे मात्र आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चुकी होत असताना नक्कीच झेल मात्र धरतीला दान केला गेलाय आणि आपण जर पाहिलं तर या एकेरी धावेने धाव फलक पुढे या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजेच 23 आकडेवर 3 षटकांच्या अखेरस. हॅलो 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 हॅलो. नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लेगला काही कमलचा फटका सजवला गेलाय. नक्कीच इथे मात्र येईल पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजेच जाऊन पोहोचेल धाव संख्या 27 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अमित पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा चेंडू असेल. इथे मात्र चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत. बघूया एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकच धावावरती मात्र समाधान मानला जाईल आणि एक धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 28 या आकड्यावरती. नक्कीच पुढचा चेंडू असेल. बघूया इथे मात्र आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ती म्हणजेच 29 धावेवरती.
इथे मात्र मोठा फटका सजवला आहे, शतरक्षक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा तीच चुकी पाहायला मिळते. फलन इथे मात्र येतोय चौकार. चार धावेने धाव फलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 33 एकूण 33 धावा जमवल्या गेल्या धाव फलकावरती. नक्कीच पुढचा चेंडू इथे मात्र कमालीचा फटका सजवला गेला आहे. चेंडू जाईल वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले बॅट मधून. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या 37 आणि काय कमालीची फटकेबाजी विनायकाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सर दोन चेंडूवरती दोन चौकार ठोठावले. बघा षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र फुल टच चेंडू. तो आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. बघा पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफवरून फटका सजवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय धनधनीत खणखणीत षटकार. आणि या 6 धावांनी धाव फलक जर पाहिलं तर धाव फलक पुढे सरसावला गेला ते म्हणजेच 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजेच धासगाव संघाच्या समोर. आई एकविरा ग्रुप आणि साई गणेश धोंडालपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई एकविरा ग्रुप आणि साई गणेश धोंडालपाडा. चला फलंदाजाने घाई करायची आहे.
हॅलो, कॅमेरा टॉस बॉक्स थोडासा फिरवायचा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आय एकविरा ग्रुप आणि साई गणेश धोंडालपाडा या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला गेला आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडू 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाचा श्रीगणेश होतोय. नक्कीच आई एकविरा ग्रुप मात्र नाणेफेकीचा कौल विजय होऊन इथे मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आणि पहिल्याच चेंडूची 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आपण जर पाहिलं 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. नक्कीच इथे मात्र चांगला फटका सजवला. इथे मात्र चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे एकूण 10 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर 44 धावांचं आव्हान उभारलं गेलंय ते म्हणजे धासपाडा संघासमोर. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नक्कीच यावेळेला वेगाने हाताळला गेला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर एक षटका अखेर धावसंख्या 10 बिनबाद. अभ्यास एक मात्र महत्वपूर्ण मोहरा मात्र टिपला गेलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटका अखेर धावसंख्या 10. नक्कीच षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज संदीप पाहायला मिळतात. आपण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये धासपाडा संघाला. बघू इथे मात्र पहिला चेंडू काय कम्मालीचा चेंडू हाताला गेला डॉट चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोअर 44 धावांचं लक्ष मात्र उभारला गेलंय
धासपाडा संघाच्या समोर कशा रीतीने पार केलं जाईल बघूया. षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका सजवलाय सरळ बॅटने. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, इथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. आपण जर पाहिलं तर नरेश मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर संदीपच्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झाला. पहिले चेंडू मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नरेशाचा आणि नरेश मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाहायला मिळतोय. बघा षटकातला तिसरा चेंडू असेल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र सलग 3 चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर 21 धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलाय. बघा षटकातला पुढचा चेंडू असेल. इथे मात्र फुलटच चेंडू होता, परंतु नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाईल, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू असतील या षटकातले आणि कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर रन आउटची संधी असेल आणि नक्कीच पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होत असताना नक्कीच संदीप मात्र रनआउट होऊन परतोय तंबूच्या आसराला. आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 11 3 बाद अशी पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर या षटकाचा शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं स्ट्राईक एंडला अमित. नक्कीच चोरटी रन घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज संदीप बाद झाला. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने कट केला आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस, इथे मात्र डेफिनेटली 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावली जाईल, ती म्हणजेच 13 या आकड्यावरती 2 षटका अखेरचं. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या 13, 6.5च्या सरासरी मात्र धाव फलक पुढे सरसताना पाहायला मिळाले. बघा तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गावरती मोहित. नक्कीच षटकातला पहिला चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर हा येथील चौकार. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर.
ओके, पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. नक्कीच हा चेंडू मात्र नो असेल. नो प्लस 6. एकूण 7 धावा येतील आणि या 7 धावाने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते ते म्हणजेच 24 रन, 24 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. माजी ग्रामपंचायत सदस्य सफाले रोडखड विजय मेळा सर, आपलं सुद्धा इथे सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपण आलात, आपला महत्त्वपूर्ण वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता पण 3 खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या षटकातला चौथा चेंडू असेल. इथे जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर आता मात्र आशिष पाहायला मिळतोय. ओके, पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नो मॅच लँडवर ट्रॅव्हल झालाय. नक्कीच इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 29 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतोय, परंतु तिथे मात्र पाहिलं तर कॅच सुटली गेले आणि तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावाने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाते ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. 3 षटका अखेरस. नक्कीच आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
नक्कीच आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 13 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विनायक. नक्कीच स्ट्राईक एंडला पाहिलं तर राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र नक्कीच बॅटची कडा आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती जर समाधान मानलं जाईल आणि धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 32 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. नक्कीच धासगाव संघाला मात्र 5 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असेल. बघूया कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. हो हो यावेळेला सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने मात्र धाव फलक पुढे सरसावलं जाईल. ते मात्र आपण जर पाहिलं तर खराब फेकी आणि त्याचाच परिणाम स्वरूप जर पाहिलं तर 3 धावा पाहायला मिळतात. या 3 धाव्याने धाव फलक पाहिलं तर पुढे सरसावताना पाहायला मिळते 35. एकूण 35 धावा जमवल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बघूया कुठला संघ बाजी मारेल. कुठला संघ मात्र विजयाच्या मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. बघूया 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया यावेळेला आकुटप्याचा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगला स्लॅश केलाय चेंडूला. इथे 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का पण 2च धावावरती मात्र समाधान मानावं लागेल आणि या 2 धाव्याने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावताना 37 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र 3 चेंडू 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका मात्र ते सजवावा लागेल. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक आहे सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जाते आणि एकेरीने धावसंख्या जर पाहिजे तर पुढे सरसवताना 38 या आकड्यावरती. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आशिष पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून एक षटकार मात्र आतापर्यंत आलाय आणि त्या षटकाराची गरज मात्र आता मात्र असेल धासगाव या संघाला. बघे पुढचा चेंडू. इथे मात्र आपण जर पाहिलं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ते मात्र विकेट सॅक्रिफाय केलं जाईल का तर यस नक्कीच ते मात्र विकेट फेकतो रनआउटच्या स्वरूपात आणि आपण जर पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. नक्कीच आपण जर पाहिलं तर 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला राहुल. नक्कीच इथे मात्र आडवी बॅट फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. नक्कीच 5 धावेने मात्र इथे आपण जर पाहिलं तर सामना विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. सर लाईनअप करून घ्यायचे आहे. हँडशेक करून घ्यायचं लाईनीमध्ये.
चला तर बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातला हा 5वा सामना पाहायला मिळतोय. नक्कीच एकविरा ग्रुपने मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली गेले. इथे मात्र पहिला चेंडू नक्कीच यष्टक्षच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. ते मात्र दुसऱ्याचा प्रयत्न असेल का तर हो नक्कीच इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने मात्र इथे मात्र संघाचा श्रीगणेश होत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर सूरज आणि पांडुरंग अशी जोडी मात्र सलामीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओके या षटकातला दुसरा चेंडू. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं थोडीशी लाईन मात्र चुकीची लाईन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि वाईट चेंडू आणि इथे मात्र एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल. त्यामुळे 3 आकड्यावरती. नक्कीच पुढचा चेंडू आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला सूरज मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चांगला फटका सजवला. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. एकेरीवरती मात्र समाधान मानला जातोय आणि एक धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल. ते म्हणजे 4 आकड्यावरती. ओके पुढचा चेंडू. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर पांडुरंग पाहायला मिळतोय. नक्कीच इथे मात्र डॉट चेंडू आहेत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या स्थिरावली गेली 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर कशा रीतीने फलंदाजी करतील पाहणं खूपच गरजेचं आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सूरज आणि पांडुरंग अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुलरलेनचा चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर स्थिरावली गेले. ती म्हणजे 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ बाकी. बघूया एखादा मोठा फटका येईल काय चेंडूवरती. माफी सर 4च चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू. नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का तर नक्कीच इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे सरसावली जाईल. ती म्हणजेच 7 या आकड्यावर. माफी असावी 6 या आकड्यावरती. पाच बॉल 5. नक्कीच आपण जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 6 पाहायला मिळते. मात्र पुढचा चेंडू फटका फसलाय. बघूया ते मात्र एक धाव पूर्ण केली जाईल आणि एकेरीवरतीच मात्र समाधान मानावं लागेल. आपण जर पाहिलं तर एक षटका अखेर धावसंख्या 7 बिनबाद. नक्कीच आपण जर पाहिलं षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती भावेश पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला पांडुरंग. बघूया कशा रीतीने फलंदाजी करतील आपल्या संघासाठी. आपण जर पाहिलं तर एक षटका अखेर धावसंख्या 7 वरती पाहायला मिळते.
नक्कीच आजच्या दिवसामध्ये 43 धावांचा हाय स्कोर पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये किती धावा जमवल्या जातील बघूया. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच षटकातला पुढचा चेंडू बघूया. भावेश मात्र गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर पांडुरंग. इथे मात्र आपण जर पाहिलं तर आडव्या बॅटने फटका सज्जवलाय. नक्कीच मिडालवरून एक धाव परिपूर्ण केलेला दुसऱ्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चेंडू कलेक्ट केला असता तर नक्कीच रनआउटची सुरुवात फलंदाज बाद झाले असते. पण इथे मात्र आपण जर पाहिलं तर दोन धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या दुहेरी धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच 9व्या आकड्यावरती. नक्कीच षटकातला पुढचा चेंडू बघूया. इथे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 9 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. बघा षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र नक्की टॅप शॉट पाहायला मिळाला. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू कलेक्ट करतोय. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या 9 वरती स्थिरावली गेली. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण गडी मात्र टिपला गेलाय. पुन्हा एकदा काय लाईन लेंथ पाहायला मिळते. डॉट चेंडू. कमालीचं षटक आतापर्यंत भावेशाच्या हातातून पाहायला मिळालंय. नक्कीच पूर्णपणे आपण जर पाहिलं तर फलंदाजाला बांधूनच ठेवलं गेलंय भावेशच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर पाहिलं तर या षटकाखेर शेवटचा चेंडू. यावेळेला फटका सजवलाय. नक्कीच इथे मात्र सीमारेषा क्लिअर करेल. चेंडू जातोय आउट ऑफ द पार. षटकार. नक्कीच पहिला मोठा फटका पाहायला मिळाला फलंदाज सागरच्या बॅटमधून. धावसंख्या जर पाहिली तर दोन दोन षटका अखेरच 15. नक्कीच आपण जर पाहिलं तर गोलंदाजीवर कधी महेंद्र पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. इंटू द गॅप. बघूया क्षेत्ररक्षक पोचेल का. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा येतोय चौकार आणि 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं चांगला एफर्ट लावला होता, परंतु इथे मात्र चौकार येत असताना पाहायला मिळाला. बघा पुढचा चेंडू. ते मात्र पुन्हा एकदा चांगला कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, तर इथे मात्र एकच धावावरती समाधान मानला जाईल आणि एकेरीने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावते 20 या आकड्यावरती.
बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र आखूट चेंडू फटका फसलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक कुठली चुकी करणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर फलंदाज सागर बाद. नक्कीच आता मात्र सागरच्या जागेवर नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच या षटकातला चौथा चेंडू. एक चौकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं गोलंदाज महेंद्र याने. बघूया यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट चेंडू. मात्र आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतोय गोलंदाज महेंद्र. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आपण जर पाहिलं सरळ बॅटने खेळून काढले. एकदा परिपूर्ण केली जाईल. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत एकेरीवरती समाधान मानला जाईल. आणि एक धावेने आपण जर पाहिलं धाव फलक पुढे सरसावलं ते म्हणजे 21. 21 धावा. बघूया षटकातला शेवटचा चेंडू असं स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर सूरज पाहायला मिळतोय. इथे मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू. इथे मात्र 3 षटकाखेर धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या 21. 2 बाद पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. ते मात्र पहिलाच चेंडूवरती चांगला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावेल ते म्हणजे 23 या आकड्यावरती. नक्कीच एक अनुभवी गोलंदाज यशवंत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. ओके पुढचा चेंडू. इथे मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण केली जाईल. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे आणि एकेरीने मात्र धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 24 या आकडेवर. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर सूरज. नक्कीच येणारे अजून 4 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील सूरजच्या माध्यमातून बघूया. आपण जर पाहिलं तर धाव फलक मात्र 24 वरती स्थिरावला गेलाय. ह्यावेळी चांगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का परंतु एकेरीवरती मात्र समाधान मानला जातो आणि धाव फलक जर पाहिलं तर 25 या आकड्यावरती. बघूया आपण जर पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत यशवंतच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. फटका फसलाय. इथे मात्र धरतीला दान केला जातोय. जे रनआउटची संधी असेल का तर यस इथे मात्र रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद होईल. आपण जर पाहिलं तर या एकेरीने धाव फलक पुढे सरसावेल ते म्हणजे 26. 26 धावांवरती. नक्कीच सूरज मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नक्कीच आता जर पाहिलं तर नवीन फलंदाज रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ आणि 2 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्या संघासाठी. आपण जर धाव फलक पाहिलं तर धाव फलक 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. नक्कीच आता मात्र अजय कशा तरी फलंदाजी करतील.
नक्कीच मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच 2 धाव इथे पूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 28 या आकड्यावरती. बघूया शेवटचा चेंडू असेल, किती धावा जमवल्या जातील, येईल का एखादा षटकार, काय एकेरी दुहेरीने मात्र धावा जमवल्या जातील या चेंडूवरती. बघूया आता मात्र आपण जर पाहिलं तर गोलंदाज स्वतः फील्ड करीपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का पुरतं आपण जर पाहिलं तर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल आणि एकेरीने धाव फलक पुढे सरसर जाईल ते म्हणजेच 29 आणि 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. चला तर बोलूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच पहिला चेंडू इथे मात्र पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. नक्कीच इथे येतोय पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि या 4 धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होतोय. काय कमालीचा फटका सजवला फलंदाज भावेशाने. नक्कीच भावेश आणि नितिकेशची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती भाविक
बघूया षटकातला पुढचा चेंडू. इथे मात्र चांगला फटका सजवलाय. बघूया नक्कीच पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि इथे मात्र चेंडूने घेतलंय थेट बाउंड्रीची भेट. हा येतोय चौकार. आणि 4 धावेने धावफलक जर पाहिलं तर 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोठावले तेच म्हणजे फलंदाज भावेशाने. ते मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? नक्कीच दुसऱ्याचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धाव फलक पुढे जाऊन सरकेल ते म्हणजे 10 या आकड्यावर. काय कमालीची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल भावेशाच्या बॅटमधून. 3 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या गेल्या आपल्या संघासाठी. बघूया षटकातली पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा कमालीचा फटका सजवलाय. नक्कीच चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पास. चौकार. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 14 या आकड्यावरती. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत भावेशाच्या बॅटमधून. 3 चौकार आले. आपण जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष उभारलं गेलंय धोंडपाडा संघाच्या समोर. आतापर्यंत काही कमालीची फलंदाजी. यावेळेला सुद्धा कमालीचा फटका सजवलाय पॉईंटच्या वरून. नक्कीच एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? तर यस डेफिनेटली 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातील. या दुहेरीने धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजेच 16 या आकड्यावर. नक्कीच इथे मात्र 1 शॉट असेल. आपण जर पाहिलं तर धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला तर श्री वक्रतुंड कृषीवाडी आणि शितलाई देवीपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. श्री वक्रतुंड कृषीवाडी शितलाई देवीपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओव्हर. आपण जर पाहिलं तर एक षटकाखेरीस धावसंख्या 15 बिनबाद अशी पाहायला मिळते. नक्कीच काय कमालीची फलंदाजी भावेशाच्या बॅटमधून. श्री वक्रतुंड कृषीवाडी विरुद्ध शितलाई देवीपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग गोलंदाज सागर पाहायला मिळतो. आता मात्र 18 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता. नक्कीच श्री वक्रतुंड कृषीवाडी आणि शितलाई देवीपाडा या 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आता मात्र आपण जर पाहिलं स्ट्राईक एंडला नितिकेश पाहायला मिळतोय. नक्कीच भावेशाने काही कमालीची फलंदाजी केली. 6 चेंडूमध्ये 15 धावा वैयक्तिक आपल्या स्वतःसाठी तसेच संघासाठी जोडल्या गेल्या. ते मात्र अखूट टप्प्याचा चेंडू. नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि एक अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिली तर 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. नक्कीच आता मात्र आपण जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 14 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला फटका सजवला इंटू द गॅप. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 20 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर 17 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता असेल.
नक्कीच आपण जर पाहिलं तर कृषीवाडी संघाने प्रथम टॉस जिंकून नक्कीच आपल्यापर्यंत त्यांचा निर्णय कळवतील. यावेळेला आपण जर पाहिलं तर फटका सजवला आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे मात्र येतो चौकार. या 4 धावेने आपण जर पाहिलं तर धावफलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 24 धावा. नक्कीच यावेळेला मात्र आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत, इथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. या एकेरीने धावफलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजेच 25 धावा. चला धसगाव संघ आपला प्रतिनिधी असेल तर समालोचन कक्षाजवळ येऊन जायचं आहे. आपली जी फॉर्मॅलिटी आहे ती पूर्ण करायची आहे. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या 25 वरती पाहायला मिळते. यावेळेला मात्र हलक्याताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, ते मात्र एकदा परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीने धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजे 26 धावा. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 4 धावीची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये धोंडाळपाडा संघाला. वापस 14 बॉल आणि 4 धावीची आवश्यकता. यावेळेला आपण जर पाहिलं तर नक्कीच एकेरीवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या पुढे सरसावेल, ती म्हणजेच 27 या आकड्यावर. बघे पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर इथे मात्र क्लीन बोल्ड फलंदाज बाद होतं, बॅक टू द डगआउट. नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र विकेट मिळवून दिलाय, तो म्हणजे सागर याने. नक्कीच आपण जर पाहिलं तर 12 चेंडू 3 धावेची आवश्यकता असेल धोंडाळपाडा संघाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका सजवलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जाईल आउट ऑफ द पार, षटकार. इथे मात्र सामना विजयी होतोय धोंडाळपाडा संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक.